राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद. नमस्कार. आजच्या अनवट स्वादच्या नवरात्र विशेष भागात मी अमित काकडे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत संपूर्ण भारत देशामध्ये शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. आपण सारेच जाणता देवीच्या विविध 9 रूपांची पूजा आराधना आपण सगळेजण याच दिवसांमध्ये करतो. असं म्हणतात की महिषासूर नावाच्या राक्षसानं ब्रह्मदेवाकडून वर मिळवला आणि मग त्यानं या पाताळात स्वर्गलोकात आणि भूतलावरील सगळ्या मानवांना त्रास द्यायला सुरुवात केला. सगळीकडे हाहाकार माजला. अखेर कुणाच्याही हातून तो मरणार नाही या ब्रह्मदेवानं दिलेल्या वरामुळे तो मात्र माजला होता. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनीही साक्षात दुर्गा देवीला साकडं घातलं आणि याच दुर्गा मातेनं सतत 9 दिवस महिषासुराला लढा दिला आणि 10व्या दिवशी त्याच्यावर विजय संपादित केला. आणि म्हणून आपण सगळेजण नवरात्र उत्सव साजरा करतो आणि सगळ्यात शेवटी दसऱ्याला अर्थात विजयादशमीला विजयोत्सव साजरा करतो. रामानंही रावणाचा सतत 9 दिवस लढा देऊन त्याच्यावर विजय मिळवला आणि लंका सुद्धा प्राप्त केली. थोडक्यात काय तर दसरा आपण सगळेजण तोच विजयोत्सव म्हणून साजरा करतो. याच नवरात्र उत्सवाच्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपल्या अनवट स्वादच्या भागामध्ये आपल्या पाहुणे आलेले आहेत, ज्या नवरात्रीसाठी काहीतरी विशेष पाककृती घेऊन आल्यात. बोलाव्यात आपल्या आजच्या पाहुण्यांना, अर्थात सौभाग्यवती गौरी मंगेश शिंदे यांना. या. नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे अनवट स्वादच्या आमच्या या विशेष भागात. धन्यवाद. मला आनंद होतोय की नवरात्र उत्सव म्हटला की स्त्रियांची लगबग असते. 9 दिवस 9 वेगवेगळे कपडे परिधान करायचे असतात, 9 रंग. पण तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद. चला तर मग देवीचा आशीर्वाद घेऊयात आणि आपल्या पाककृतीकडे वळूयात. बोलो अंबे माते की. नवरात्र उत्सव म्हटला की सगळीकडे मंगलमय वातावरण असतं आणि या वातावरणामध्ये प्रत्येकजण देवीची आराधना करतोच, पण 9 दिवस काही जणांचे उपवासही असतात. त्या व्यतिरिक्त काही जण वेगवेगळे पदार्थ सुद्धा ट्राय करतात. तर तुम्ही याच उत्सवामध्ये आमच्या सगळ्या प्रेक्षकांना कोणता पदार्थ बनवायला शिकवणार आहात? मी सप्तधान्याचे लाडू देवीच्या नैवेद्यासाठी दाखवणार आहे. अच्छा, सप्तधान्याचे. ज्या 9 रात्रीमध्ये आपण देवीची आराधना करतो तिथे सप्तधान्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. सप्तधान्य लाडू 250 ग्रॅम मूग डाळ, 250 ग्रॅम चना डाळ, 125 ग्रॅम खारीक पावडर, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम मनुके, 50 ग्रॅम तुकडे केलेले काजू, सजावटीसाठी पिस्ता, 2 चमचे सुंठ पावडर, 125 ग्रॅम किसलेले खोबरे, 300 ग्रॅम तूप, 325 ग्रॅम किसलेला गूळ, 25 ग्रॅम ज्वारी, 25 ग्रॅम गहू, 25 ग्रॅम तांदूळ, 10 ग्रॅम खसखस, 2 चमचे वेलची आणि जायफळ पूड, 25 ग्रॅम नाचणी, 25 ग्रॅम बाजरी. सप्तधान्यांचे लाडू कसे बनतात हे पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे. साहित्य तर आपल्याला कळलंय, आता जाणून घेऊयात कृतीबद्दल. कुठून आपण सुरुवात करणार आहोत? पहिले आपल्याला सगळे सप्तधान्य ते भाजून घ्यावे लागतील. बरं, त्यासाठी तुम्हाला काय देऊ? ह्याच्यासाठी पहिले एक कढई घ्यावी लागेल. बरं. आणि पहिले आपण हे सगळे सप्तधान्य भाजून घेऊया. बरं बरं, मला सांगा, आपण सप्तधान्यांचे लाडू करणार, पण यात कोणती धान्य वापरतोय? नाचणी, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मूग डाळ, चना डाळ. अच्छा, अरे वा. याच्यामध्ये काही भरड धान्यांचा देखील आपण समावेश केलेला आहे. आणि हेच वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणूनही जाहीर करण्यात आले आहे. चला तर मग या सप्तधान्यांच्या लाडवाकडे वळूयात, अर्थात कृतीकडे वळूयात. आणि ही कृती आपण कुठून सुरू करणार आहोत? पहिले आपण हे सप्तधान्य भाजून घ्यायचे. बरं, चला. आपण साधारण या सप्तधान्यांचं प्रमाण किती घेत आहोत? 25 ग्रॅम बाजरी, 25 ग्रॅम नाचणी, 25 ग्रॅम ज्वारी, 25 ग्रॅम गहू, 25 ग्रॅम तांदूळ,
आणि 250 ग्रॅम मूग डाळ, 250 ग्रॅम चणा डाळ. बरं बरं, मला सांगा तुम्ही करता काय? माझा स्वतःचा गृहउद्योग आहे. म्हणजे मी मेथीचे लाडू बनवते आणि त्याच्या ऑर्डर्स म्हणजे असतात माझ्या. क्या बात आहे. हां. वा. कधीपासून करताय हा व्यवसाय? कोरोनाच्या ह्याच्यामध्ये मी एक आवड म्हणून मेथीचे लाडू बनवले. हां हां, मग माझ्या बहिणीच्या मुलाला ते खूप आवडले. तेव्हा तो म्हणाला की मावशी खूप छान करतेस म्हणून. मग माझी बहीण म्हणाली की तू प्रयत्न करता असे लाडू करायचा. म्हणून मी ते लाडू करून स्टेटसला टाकले. तर बऱ्याच लोकांना ते खूप आवडले आणि मी त्या सगळ्यांना पण धन्यवाद देते की त्यांनी मला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन पण दाखवलं. ते खूप छान केलं की तू असं कर म्हणून. म्हणजे कोविड काळामध्ये अनेकांनी आलेल्या संकटामधून संधी निर्माण केली आणि त्या संधीचं सोनं केलं. त्याचं एक उत्तम उदाहरण. हे आपल्याला साधारण किती वेळ भाजायचे? एक 10 ते 15 मिनिट. 10 ते 15. हां, थोडी डाळ जरा लालसर होत झाली हां की मग बंद करायचं. आणि ह्या 2 डाळी विचारतात मेरा नंबर कब आएगा? हां, नाही त्या काय माहिती आहे, त्या जरा जास्त वेळ भाजूया. कारण आपल्याला चणा डाळ जर जास्त म्हणजे भाजली ना की थोडी हलकी होते. म्हणून ती वेगळी भाजून घ्या, मूग डाळ वेगळी भाजून घेऊया. हे बऱ्यापैकी भाजलं गेलं. हां, आता हे 10 मिनिटं भाजून झालेलं आहे. बरं, काढून घेऊया आपण. हा, काढून घेऊया. हे भाजल्यानंतर तो जो फ्रेग्रन्स येतो ना, खूप छान. आता आणि गहू पण बघा किती छान झालेला आहे. बरं, आता चणा डाळ. चणा डाळ. गौरीजी मला एक सांगा बरं, आपण चणा डाळ आणि मूग डाळ वापरतोय पाव किलो आणि बाकीचं सगळं जे धान्य आहे ते 25-25 ग्रॅम वापरते. यामध्ये कारण काय? याला आपली स्वतःची अशी काही चव नाहीये. म्हणजे तुम्ही जास्त वापरलात तरी चालेल, काही फरक पडत नाहीये. पण आपण जास्त करून मुगाचे लाडू आणि बेसनाचे लाडू चण्याच्या डाळीपासून जे बनवतात ते आवडीने खातो. त्याच्यामुळे त्याचा स्वाद त्याला चांगला लागतो ह्याच्यासाठी. आणि मुलं देखील ते आवडीने खातील, म्हणजे त्यांना सगळे पौष्टिक जाईल ह्याच्यासाठी. आता ही आपली 15 मिनिटं डाळ भाजून झालेली ही आपण काढून घेऊया. मूग डाळ सुद्धा भाजून घ्यायची? हो, ती 15 मिनिटं भाजून घेऊया. जेवढा पदार्थ अधिक चविष्ट तेवढा तो बनण्यासाठी वेळ घेतो बरं का. त्यामुळे हे भाजणं व्यवस्थित होणं फार गरजेचं आहे, अन्यथा त्याच्या टेस्टमध्ये कुठेतरी गफलत होऊ शकते. हो, बरोबर. अनवट स्वादच्या आजच्या भागात आपण पाहताय सप्तधान्याचे लाडू कसे बनतात. आणि याची ही जी कृती आहे ती आता धान्यांना वेगवेगळ्या कडधान्य नाही आहेत, धान्य आहे, या सगळ्या धान्यांना गरम करण्यापासून सुरू झालेली आहे. हो, आता आपण मूग डाळ गरम करतो. ही सुद्धा 15 मिनिटं? हो, ही सुद्धा 15 मिनिटं करायची आहेत आपल्याला. म्हणजे थोडीशी लालसर झाली पाहिजे. हां, त्याचा थोडा रंग बदलला पाहिजे. आणि ही मंद गॅसवर सतत हलवत राहायला पाहिजे. नाही तर खाली लागू शकते. हां, आणि ती छान वास पण त्याचा खूप छान येतो. हां, त्याच्यामुळे ते अगदी सारखं हलवत राहायला पाहिजे. आता ही मूग डाळ छान लालसर भाजून झालेली आहे आणि जास्तही लाल करायची नाहीये, ना तर करपेल. आता ही आपण काढून घेऊया. आता ही चांगली गार होऊ द्यायची आणि त्याच्यानंतर ही घरघंटीवर दळायची. चक्कीवर नाही दळायची, कारण मग ते पीठ चांगलं नाही येणार. घरघंटी असेल तर चांगलंच आहे. आणि मिक्सरवरही आपण दळू शकतो. म्हणजे आज आलेल्या पाहुण्यांनी आपल्या अँकरलाच कामाला लावलेलं आहे. मी पटकन जातो घरघंटीहून हे दळून आणतो, तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. लाडू खायचेत ना, बघत राहा आमचा कार्यक्रम अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्त राहा. भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अनवट स्वादमध्ये आपण सप्तधान्याचे लाडू दाखवतोय, पण अमित सर अजून राहिले कुठे? ठीक आहे, तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट भाजून घेऊया. आता सप्तधान्याचे लाडू करताना पहिले मी ते बदाम घेते. ते पण आपल्याला मंद आचेवर भाजायचे आहेत. पहिले आपण सुकेच भाजून घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर थोडं तूप टाकायचं आहे. थोडं तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत. आता हे 1 मिनिटभर भाजून झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. आता ह्याच कढईमध्ये आपण काजू भाजून घेऊया.
प्रथम सगळे पदार्थ थोडे सुकेच भाजायचे, त्याच्यानंतर 2 चमचे तूप टाकायचे. आपल्याला पहिले सुके भाजून का घ्यायचे आहेत माहिती आहे का? जेव्हा आपण दुकानातून आणतो ना तेव्हा ते थोडेसे दमट असतात. भाजल्यानंतर ते थोडेसे कुरकुरीत होतात आणि थोडं तूप टाकल्यानंतर त्याला एक स्वाद खूप छान प्रकारे येतो. ह्याच्यात आपण आता 2 चमचे तूप टाकूया. आणि जास्त लाल करायची नाहीत. आता 2 मिनिटं झालेले आहेत, हे आपण काढून घेऊया. गॅस बंद करूया. आता आपण मनुके घेऊया. हे पण आपल्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. आता तुम्ही ते बघू शकता, मनुके छान फुललेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. आता आपण खारीक पावडर घेऊया. ही 125 ग्रॅम आहे. ती पहिले थोडी सुकीच भाजून घ्यायची आहे. ही तुम्ही दुकानातून रेडीमेड सुद्धा आणू शकता किंवा खारीकची पण पावडर बनवू शकता. कढई गरम आहे त्याच्यामुळे ती मी बंद ठेवलेली आहे, नाहीतर खारीक पावडर जळेल. ती थोडी गरम झाल्याच्या नंतर गॅस चालू करून तूप टाकू. आता ही खारीक पावडर भाजलेली आहे. आता आपण गॅस चालू करू. दोन चमचे तूप. आता खारीक पावडर भाजलेली आहे, आता आपण ही काढून घेऊया. आता आपण मंद आचेवर खसखस भाजून घेऊया. तसंच एक 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायची आहे. आता आपली खसखस थोडीशी लालसर झालेली आहे भाजून, ती पण आता आपण काढून घेऊया. आता आपण किसलेलं खोबरं घेऊया. आता हे खोबरं लालसर भाजून झालेलं आहे, हे आता आपण काढून घेऊया. एवढा याचा रंग करायचा आहे. आता यामध्ये सुंठ पावडर 2 चमचे, 1 चमचा वेलची आणि जायफळ पावडर. आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे. आता मिश्रण तर मिक्स झालेलं आहे, पण अमित सरांचा अजून काही पत्ता नाही. आलो आलो. ढोलीडा ढोल रे वगाड मन हिचले उजे. आणलात का घरघंटीवरून दळून? आणला आणि माझी गर्दी होती का? गर्दी नव्हती. हे त्याच्याकडे दिलं दळायला
आणि तिथे गरबा सुरू होता. हां थोडंसं खेळत बसल्यानंतर आठवलं, अरे आपला एपिसोड सुरू आहे. हे पीठ रेडी आहे. थँक्यू. नवरात्र म्हटल्यानंतर गरबा जो खेळणार नाही त्याला नवरात्र उत्सव साजरा करताच येणार नाही, नाही का? हो आणि बरोबर. आपल्या महाराष्ट्रात, भारत देशामध्ये, विशेषतः गुजरातमध्ये सुद्धा हां या नवरात्र उत्सवाची धूम वेगळीच असते, हो नाही का? हो रोज वेगवेगळे पारंपरिक वेश परिधान करून जेवढे लोक येतात त्या सगळ्यांना बघितल्यानंतर ऊर्जाच येते. चला आता आपण आपलं हे पीठ भाजून घेऊया. हा चला. आता आपण हे आपलं सप्तधान्याचं पीठ भाजून घेऊया. मी येईपर्यंत तुम्ही बरंच काहीतरी भाजून ठेवलेलं आहे. हो हो यात काय भाजलंय आपण? सगळे ड्रायफ्रुट्स आहेत. अच्छा. वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्सने लाडवाची चव अजून जबरदस्त होणार आहे. हो हे पीठ साधारण किती वेळ भाजायचे आपल्याला? सुकं 10 मिनिट आणि तूप टाकून 20 ते 25 मिनिट बरं. व्यवस्थित चांगलं भाजलं गेलं पाहिजे. तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतं मला. हां सप्तधान्यांचे लाडू हा. हे मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा ऐकले. म्हणजे हा. बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू वगैरे खात असतो किंवा हा. मेथीचे लाडू, हा. ज्याच्या तुम्ही ऑर्डर सुद्धा घेता. हां पण सप्तधान्यांचे लाडू बनवावेत ही संकल्पना कधी तुमच्या मनात आली आणि कशी आली? आपण देवाला नैवेद्य करतो तर मग मला असं विचार आला की आपण सगळ्या धान्यांचा नैवेद्य केला तर खूप छान आहे. म्हणून मी असा विचार केला की आपण नाहीतरी हे सगळे मूग डाळीचे लाडू करतो, बेसनाचे करतो, तांदळाचे करतो, गव्हाचे सुद्धा करतो, बाजरी, नाचणी सगळ्यांचेच लाडू करतो. हे जर एकत्र करून लाडू केले तर तो देवाला नैवेद्य चांगला आणि तो पौष्टिक, म्हणजे लहान मुलांना तर खूपच चांगला आहे. ह्याच्यासाठी मी असा विचार केला की ह्याच्याने आपण गुळ, खोबरं, खारीक पावडर ती देखील पौष्टिक आहे, तूप. वा. थोडक्यात काय तर 7 धान्यांची इथं युती झालेली आहे. पण मंडळी, नवरात्र उत्सव म्हटला की घराघरामध्ये घटस्थापना होते आणि या घटस्थापनेच्या दिवशी 9 वेगवेगळ्या धान्यांचा वापर करून ही धान्य अंकुरित होण्यासाठी पेरली जातात. त्या धान्यांची पेरणी केल्यानंतर 9 दिवस त्याला पाणीसुद्धा घातलं जातं, त्याच्या बाजूला दिवा लावला जातो, रोज एक एक माळ केली जाते. हो, बरोबर. आणि 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचं जे अंकुरित झालेलं रोप आहे ते देवीला वाहिलं जातं. ही आपली प्रथा आहे. म्हणूनच आपल्याकडे प्रारंभी हा नवरात्र उत्सव खरं तर कृषीप्रधान लोकोत्सव म्हणून साजरा केला जायचा. त्यामुळे या दिवसांमध्ये उपवासाचे पदार्थ जरी तुम्ही खात असाल तरी सुद्धा सप्तधान्यांचे लाडू हे आपल्या कृषीप्रधान लोकोत्सवाशी अगदी मिळते जुळते आहेत. आता हे पीठ 10 मिनिटं भाजून झालेलं आहे. आता आपण थोडं थोडं तूप करून हे चांगलं भाजून घेऊ, खरपूस भाजून घेऊया. हे सगळं भाजताना त्यांनी मंद आचेवरच भाजलेलं आहे. हो. याची काळजी घ्यायची, अन्यथा काही करपू शकतं. आणि तूप एकदम नाही टाकायचं, तूप थोडं थोडं करून भाजून घेऊनच मग पिठामध्ये टाकायचं आहे. म्हणजे आता आपल्याला एक 30 मिनिटं तरी अजूनही भाजून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं तूप घालून हो, हो. ते ढवळून घ्यायचंय हो हो है ना? हो हो लाडू खाताना आम्ही एवढा विचार करत नाही, पण बरीच मशक्कत असते. हो. मी काय म्हणतो, तुमचे ते लाडू होईपर्यंत मी हे खाऊ का? नाही नाही अजिबात नाही, त्याच्यात मिक्स करायचे आहेत. मिक्स करायचं? हो हो शिट. बरं, हे घ्या. हां. आता आपलं हे चांगलं भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण याच्यात मिक्स करून घेऊया. ड्रायफ्रूटचं आणि या पिठाचं मिश्रण एकजीव होईपर्यंत आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा अनवट स्वाद, मस्त खा, स्वस्थ रहा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहताय अनवट स्वादचा नवरात्र विशेष भाग. अर्थात आज आपण बनवतोय सप्तधान्याचे लाडू आणि सप्तधान्यांचे लाडू आता ऑलमोस्ट फायनल स्टेजवर आहेत, हो, नाही का? हो. मिश्रण झालंय रेडी. हो. आता इथून पुढे काय करायचं? आता आपल्याला वळायचे आहेत. आता आपण पाक करून घेऊया. बर. पाकासाठी लागणारा हा गुळ घ्या. हां. आणि आपल्याला हा पाक कडक पाक नाही करायचा आहे, फक्त विरघळून घ्यायचा आहे. बर. हां. आणि येथे कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही. बर. याच्यासाठी गुळाचं किती प्रमाण असायला हवं? जर 1 वाटी सारण असेल तर पाव वाटी गुळ. बरं. म्हणजे तुम्ही किती घ्या सारण, पण लक्षात घ्यायचं की 1 वाटी जर असेल हे सारण तर पाव वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे. बरं. आणि त्यासाठी चिक्कीचा गुळच वापरतो आपण? नाही नाही, चिक्कीचा गुळ नाही वापरायचा आहे, आपला साधा गुळ वापरायचा आहे. साधा गुळ. आता आपण 1 चमचा तूप ह्याच्यात टाकून घेऊ.
हे पाक बनवण्याची पद्धत, एकंदरीत लाडू बनवण्याची पद्धत, हे सगळं मला जुन्या काळात घेऊन जातं, जेव्हा बऱ्याचदा अनेक कुटुंबांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळायची. आजीबाई असली की मग वेगवेगळ्या सणांना, उत्सवांना त्या वेळचे फेमस पदार्थ ती बनवायची आणि मग आमची लगबग असायची लहान यांची हे खा ते खा, थोडासा त्रास दे किंवा लाडू वळायला मदत कर, आणि वळवतानाच 2-4 गायब सुद्धा व्हायचे लाडू पोटामध्ये. एकंदरीत हे सगळं अलीकडच्या काळात आपण थोडंसं मिस करत आहोत. पण अजूनही काही ठिकाणी आपल्याला ही एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळते. त्या सगळ्यांना आमचं हेच सांगणं आहे की तुम्ही असेच एकत्र राहा आणि इतरांना सुद्धा एकत्र राहायला प्रेरित करा. आता आपला गूळ थोडा विरघळतोय. हा पूर्ण विरघळला की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. बरं. आता आपला गूळ चांगला वितळलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे मिश्रण मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया. कोविडच्या काळामध्ये अनेक जणांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. विशेषतः महिलांनी सुद्धा त्यांना अवगत असलेल्या कलेनं लघु उद्योग का होईना किंवा गृहउद्योग का होईना जे सुरू केलेले आहेत ते त्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी फार महत्त्वाचे ठरलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा जर अशी काही वेगळी कला असेल आणि ती तुम्हाला एक्सप्लोअर करायची असेल तर अनवट स्वादचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी खुला आहे. नक्कीच आमच्या टीमशी संपर्क साधा. तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात तुमचा युनिक पदार्थ घेऊन सहभागी होऊ शकता. आता प्रतीक्षा आहे आपल्याला सप्तधान्यांच्या या लाडवांची. आता हे आपलं चांगलं एकजीव झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घ्यायचे. गरम असतानाच वळायचे की थंड होऊ द्यायचे? नाही, गरम असतानाच वळायचे आणि थंड झालं तरी काही फरक नाही पडते, वळू शकतो, पण गरम असताना वळले तरी चांगले होते. गरम असताना खाऊ शकतो ना? हो. आता हे आपलं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेऊया. हे असे जे काही पदार्थ आपण वेगवेगळ्या सण उत्सवाला बनवतो, विशेषतः त्यात साखरेचा आपण उपयोग जास्त करतो, पण गुळ हा नैसर्गिक आहे आणि गुळाचा वापर केल्यानंतर ते सुद्धा डायटिंगसाठी उपयोगी ठरू शकतं. त्यात ती सप्तधान्य आहेतच जी शरीराला पोषक आहे. मी पण मदत करू का? हो, खूप सोपे आहेत, करू शकता. ती लाडवांची संख्या कमी होऊ शकते. मग नकोच. आणि ह्याच्यासाठी आपण सजावटीसाठी एक पिस्ता लावायचं त्याला, म्हणजे ते दिसायला खूप सुंदर दिसतं. मला एक सांगा, हे जे मिश्रण तयार झालेलं आहे त्या मिश्रणाचं केवळ लाडूच बनवू शकतो की अजून काही ऑप्शन? आपण मोदक देखील बनवू शकतो. अच्छा, कसं काय? साच्यामध्ये. साच्यामध्ये गणपतीला नैवेद्याला. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या निमित्तानं हेच मिश्रण वापरू शकता, फक्त त्याचा आकार बदलून. हो. नुकताच गणेशोत्सव आपण सगळ्यांनी मस्त धमाल साजरा केलेला आहे. बाप्पांचं विसर्जनही झालं आणि नंतर नवरात्र उत्सवाची लगबग घरोघरी पाहायला मिळते. सार्वजनिक वेगवेगळ्या मंडपांमध्ये देवीसुद्धा विराजमान होते. या देवीची रोज केली जाणारी आराधना आणि त्याचसोबत 9 दिवसांचे उपवास आणि हे व्रत करीत असताना अशा प्रकारचे पदार्थ जर आपल्याला खायला मिळाले तर मग काय मजाच आहे. पण हा पदार्थ उपवासाला चालणार नाही ना? हो, नाही चालणार. मस्त आहे, म्हणजे आमचं भलं आहे. आता आपले सप्तधान्याचे लाडू तयार आहेत. क्या बात आहे. सगळी डिश तयार आहे आणि आता या लाडवावर ताव मारण्यासाठी मी सुद्धा तयार आहे. सप्तधान्य लाडू यासाठी लागणारं साहित्य असं आहे: चणा डाळ 250 ग्रॅम, मुगाची डाळ 250 ग्रॅम, खारकेची पावडर 125 ग्रॅम, बदाम 50 ग्रॅम, मनुके 50 ग्रॅम, काजू 50 ग्रॅम, पिस्ते, सुंठ पावडर, किसलेलं खोबरं 125 ग्रॅम, तूप 300 ग्रॅम, गूळ 325 ग्रॅम, ज्वारी 25 ग्रॅम, गहू 25 ग्रॅम, तांदूळ 25 ग्रॅम, खसखस 10 ग्रॅम, वेलची आणि जायफळाची पूड 2 चमचे, नाचणी 25 ग्रॅम, बाजरी 25 ग्रॅम. सप्तधान्य लाडवाची कृती अशी आहे: सुरुवातीला बाजरी, नाचणी, ज्वारी, गहू, तांदूळ
ही सगळी धान्य एकत्र करून भाजून घ्यावीत. त्यानंतर चण्याची डाळ छान खरपूस भाजून घ्यावी. 15 मिनिटं तरी मंद आचेवर ही डाळ भाजून घ्यायची. मुगाची डाळ देखील 15 मिनिटं भाजावी आणि मग नंतर ही सर्व धान्य घरघंटीवरून दळून आणावीत. यानंतर बदाम, काजू, पिस्ता, मनुका हे तुपावर भाजून घ्यावेत. गॅस बंद करून याच कढईमध्ये खारीक पावडर परतून घ्यायची. शेवटी तूप घालून मग गॅस पुन्हा सुरू करून परत एकदा ही खारीक पावडर थोडीशी परतून घ्यावी. यानंतर मंद आचेवर खसखस भाजून घ्यावी. किसलेलं खोबरं लाल होईपर्यंत भाजावं. या भाजलेल्या मिश्रणात 2 चमचे सुंठ पावडर, 1 चमचा वेलची आणि जायफळ पावडर घालून चमच्याने हे सगळं मिक्स करून घ्यावं. दळून आणलेलं सुकं पीठ 10 मिनिटं भाजावं. त्यानंतर त्यामध्ये तूप टाकून 20 ते 25 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यावं. पीठ भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून त्यात भाजलेले ड्रायफ्रूटचे तुकडे घालावेत आणि मग हे मिश्रण छान एकजीव करून घ्यावं. एका कढईमध्ये 350 ग्रॅम गूळ वितळवून घ्यावा आणि त्यामध्ये हे तयार मिश्रण घालून एकजीव करून घ्यावं आणि मग गरम असतानाच या मिश्रणाचे लाडू छान वळून घ्यावेत. लाडू वळताना त्यामध्ये पिस्त्याचे काप घालावेत. तयार आहेत सप्तधान्याचे लाडू. क्या बात. पाहूयात कसा झाला लाडू. अप्रतिम. सप्तधान्यांची चव लागते. हो ना. गुळामुळे गोडवा सुद्धा आलेला आहे, पण ड्रायफ्रूटमुळे त्याची लज्जत अजून वाढते. थोडक्यात काय तर या पदार्थाची चव अनवट आहे. मी चाखली आहे, तुम्ही सुद्धा चाखून बघा. पण चाखण्याआधी करा, प्रयत्न करा. हो, आमची साहित्य आणि कृती तुम्हाला ठाऊक आहे की नाही. आजच्या कार्यक्रमात आम्ही सप्तधान्याचे लाडू कसे बनतात हे तर तुम्हाला दाखवलंच, पण ही अनोखी कृती करून दाखवण्यासाठी गौरीजी तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी पण दूरदर्शन सह्याद्रीचे धन्यवाद मानते की त्यांनी मला इथे यायची संधी दिली आणि अनवट स्वाद या टीमला सुद्धा माझ्याकडनं ह्या नवरात्रीच्या शुभेच्छा. क्या बात आहे. चला तर मग आज ही रेसिपी तुम्ही पाहिलेली आहे. पुढच्या भागात नव्या रेसिपीसह आम्ही लवकरच तुम्हाला भेटणार आहोत. नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा करा. सहकुटुंब या सणाचा आनंद घ्या. भेटूयात लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्थ रहा. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद. जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद.